आजा भाई बाय बोल दे ब्लॉग को। बाय 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 गाइस बाय भाई। ट्रिप खत्म हो गया, घर जाने का। सद बाय। हमें उत्तराखंड लगे। काकड़ बॉस मॉडल। ओ सर्वरेश बिलाल भाई चेक करो पूरा। हाँ ये चेक कर लेंगे। बिलाल भाई को बहुत मस्त लगा आपके साथ ट्रिप पे, बहुत ही एंजॉय किया। वापिस मिलेंगे, जल्द मिलेंगे। बाकी वो लोग गए। चल चलो बाय 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 बाय। नाही तू कशाला जातो ना, मी जाते। तुम्ही सगळे बसा, मीच जाते। नाही तू कशाला जातो, मी जाते ना। तू ऑर्गनाइज झाला ना, बस ना तू सगळ्यांना। या होता कन्सेप्ट ट्रिपचा। आता मी आवडलं असतं जे काय उद्या आपल्याला जायचंय। ठीक आहे, उद्या इथे राहायचं। ठीक आहे, तर कसं राहायचं बघते मी। आणि सोनवर प्लस 9 आणि मग त्याचे सगळं काम करतोय ना, त्या बिलालला विचार। मला एवढे प्रश्न विचारू नको, मी तुझा टूर गाईड नाही। तू त्याला कॉल केला होता ना, तू ऑलरेडी विचारली ना, तू खाली जर बसल्यावरती म्हणत होता ना, तू मला विचारण्यासारखं। मग आता मी कुठे त्याला आता ह्या कॉल। तुम्ही लोक आहे ना, त्याला विचारा प्रश्न जे विचारायचं। एवढं काही नाही, उद्या काय जायचं म्हणजे त्याला विचारला, कॉल केला तर उद्या आवडायचं न्यायचं का बॅग तर तो नाही बोलला। चेकआउट कन्फर्म करायला आलो, त्याच्यासाठीच कन्फर्म करायला। ट्रॉली बॅग किती जड आहे बघ, ती प्रत्येक वेळेस उचलणं नेणं करणं, त्यात माझी चेन गेली म्हणून तुला बोलवलं होतं। केली ना रिपेअर आता चेन, अजून काय तात्पुरती बसली, परमनंट फिक्स नाही झालंय। डोक्याला ताप आहे अंकुश भाई। मी तुला एवढंच विचारलं, त्याचा एवढंच आन्सर तुला नेहमी एवढंच करायचं असतं। बात का बतंगड बनवल्याशिवाय तुला हेच होत नाही ना भाई। ऐकायचं तर ऐक, नाही तर ना जा आपल्या रूम जाऊन बस। आम्ही नॉर्मली विचारतोय फक्त ह्याच्यासाठी। ऑलरेडी डोक्याचं देवाडा झालंय। मी फक्त ह्याच्यासाठी विचारायला आले होते, बॅग एवढी हेवी कॅरी करावी लागणार आहे का जर उद्या चेकआउट असेल? नाहीये, उद्या नाहीये चेकआउट। नेक्स्ट पॉइंट, तुला ऐकून घ्यायची नीट सवयच नाहीये। पहिले लोक काय बोलतात, तुला स्वतःलाच मध्ये मध्ये हे करायचं असतं। समोरचं बोलणं कंप्लीट होते। मी ट्रिप हे केली मग काही माझंच आहे का अंकुश भाई? अरे ट्रिप तू केली म्हणून कोणी म्हणतच नाहीये तुला। मी फक्त तू ऑलरेडी बिलाल सोबत बोलला होता, हे तू जेवणाच्या टेबलवरती तिथे म्हणला की असं असं आहे, मी बोललो त्याच्याशी म्हणून आलो आम्ही कन्फर्म करायला। मला वाटलं गप्पा मारायला आले, तू प्रश्न विचारायला आले काय? इथं काय केबीसी चालू आहे काय? आम्हाला उद्याचा डे तसा प्लॅन करायचा म्हणून मी फक्त विचारायला करतोय त्याच्यामध्ये मी काय करू? माझं डोकं इरिटेट करतोय तू। मला ऑलरेडी डिप्रेशनचा त्रास चालू आहे, डोक्यात जाऊ नको। डिप्रेशन माझ्यामुळे? तुझे इश्यूज आहेत, मी तुला आधीपासून सांगतेय। बघ हे ते कर लवकर काय। नाही नाही एक मिनिट, असं फ्लाईट मोड लगेच नाही हे करू शकत। बोल काय प्रश्न आहे तुला? ते काय म्हणलं होतं की नाही फक्त बॉईजची ट्रिप आहे अंकुश। मी तुला सांगते हे बघ, हा काय म्हटलं नाही, मी कळू दे ना सगळ्यांना तुझा रिअल फेस काय ते कळू दे। सगळ्यांच्यावर मास्क घालून फिरत असतो, सगळ्यांना वाटतं तू खूप हे बडबड करतोय। तू काहीच बोलू नको, इरिटेट करू नको, सांगतोय शरीर। तुला जायचंय तर जा, नाहीतर मी निघून जाईल। मला गोष्ट विचारायला आले होते की उद्याचं कसं आहे काय आहे का? आता उत्तर भेटलं तुला? उत्तर भेटलं तुला? स्टिल क्लिअर भेटलं नाहीये। तुला प्रश्न विचारला, तुला उत्तर भेटलं नाही? भेटलं ठीक आहे। मग हे लोकांचा ट्रिपचा ह्यांचा प्रॉब्लेम झाला की माझा झाला? काही गोष्टी आपल्या कंट्रोल मध्ये असतात का? ह्यांनी कॉल केले का एकतरी कॉल केले का? ती काय बोलत पण नाहीये, ती रिग्रेट करते डिसिजन तिचा।
नॉट फेअर यार. काश्मीर ट्रिप आहे मीच केले नाही का ते बिलाल मीच बिलाल आहे आणि सगळं मीच करतो. अरे साधं विचारा अंकुश ह्याच्यामध्ये काय आम्ही फक्त साधं विचारायला गेलो होतो का तर आम्हाला उद्याच्या त्यानुसार प्लॅन करायचं होतं बॅग्स वगैरे भरण्यासाठी. मला जायचं होतं मी चालू. नाही तू कशाला जातो ना मीच जाते तुम्ही सगळे बसा मीच जाते. काय चाललंय पाय दुखतोय माझा. त्याच्यामध्ये पण पाय दुखतो तू शांतता घे एवढं काही होईल नाही. शरीर थांब ना. नाही तू थांब ट्रिप करतो तुझं ट्रिप कर तुझं बोलून नाही बडबड करून तुला मजा येते ना. तू तुझं ट्रिप कर आता मी चाललो. तू कशाला जातो मी जाते ना. तू ऑर्गनाइज कशावरून चाललंय तेवढं काही होईलच नाही. मी असं करतो यार मला तू लहान असून तू मॅच्युअर आहे ह्याला मोठा असून काही फायदा नाहीये. ओमला सांगायचं ना. ओमला प्रश्न विचार मला कशाला विचारतो सारखं. मी सगळ्यांना कॉमन विचारलं तुला वाटलं कोणी लावलं होतं. तू सारखं का प्रश्न विचारतो मला. तू हे केला होता कन्सेप्टचा. सांगतोय तुला मी निघ तू गपचूप. यू गो टू तू निघ जा मग निघ. ऑलरेडी मला डिप्रेशनचा चालू आहे. डोकं दुखतंय माझं आणि फिरवतोय डोकं. पाय दुखतोय रे अंकुश भाई. अजून डोक्याचा धैवडा झाला आणि हिला शांतपत्ती करायची. तू विचारायचा ना प्रश्न. हिला कशाला विचारायला होते. माझा घसा आहे का. पण माझी चूक आहे तुझ्या घासा. एवढं काही नाही आणि बरं 5ला जरी तिथून तिथं पण ते फक्त कन्फर्म करायला आलो होतो ना आम्ही. ठीक आहे पाय दुखतोय ठीक आहे जास्त बडबड तू थोडंसं मला काय म्हणणं आहे काय सोड ना आता जाऊ दे. शांतता घे. केसन तो पाय सुजलाय रे तुझ्या इकडनं. सुजल्यासारखंच येतो मला तेच सांगतो तुला. बोलतच नाहीये पण मी मला प्रश्न विचार. तुला माहिती जाऊ दे आता. अरे ठीक आहे त्याचा पण आहे ना तो काही सुप्रीत बोल ना. काय प्रँक वाटतंय का. अरे नाना हे बघ मी सांगतोय बाय. आता हे दोघं लेट झाले बरोबर. त्यामुळे झालं काय रोखलो कारण की त्याच्यासमोर प्रँक केला मी ऑलरेडी. जेव्हा आलो ना तेव्हाच माझी म्हणलं अरे यार झालं. अरे भाई अंकुश भाई काय म्हणणं आहे तुझं. अरे बाप. अरे पण ती गेल्यानंतर पण ह्याची ऍक्टिंग चालू ना तुमची. हीच भाऊ बंदुकी का काय बोलायला होत नाही का. अरे अरे तिला पण माहिती ती प्लॅन मध्ये. तिला माहिती आहे. सॉरी आणि ते हे बाहेरचे लोक त्यांचं काय करायचं आपल्याला. बिलाला सांगितलं काय कोण बोललं काय म्हणत काय आम्ही काय. अरे पण ह्या लोकांनी तो सिच्युएशन असा क्रिएट केला की खरंच असं होऊ शकतं ना भाई. हे काय हे लोक ट्रॅक प्रवास करून आले आणि हा भाई अरे हा सर्व जेव्हा आला ना माझी ऍक्टिंग तेव्हा डाऊन झाली. नाही तर मी अजून हाय करणार होतो ऍक्टिंग. मी अंकुश भाईला घेऊन आहे ना बाहेर तोडफोड करणार होतो. अबे काय ऍक्टर आहे भाई. भाई मी घंटा जा काय करतो. हे कोणता ब्लॉग आहे रे. हे मेंढरात इथपासून सगळ्यात मोठं हाड ते त्याच्यानंतर इथून पुढं हे जो हा जो पार्ट आहे इकडचा त्या सगळ्यात जास्त टेन्शन हाच तेव्हा मला वाटतं ते करून राहिला 2-3 टून दिला जा